श्रीधर गाडकर बोलो, सब आगे बढ़ो. धन्यवाद. या सभेला आपण सुरुवात करूया. या सभेची सुरुवात करताना मी सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचे इंजिनियर प्रशांत इंगोले यांनी विनंती करतो की या कार्यक्रमाचा प्रस्तावित करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी. इंजिनियर प्रशांत इंगोले. आज श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर आपल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचार सभेच्या उद्घाटनासाठी आलेले आहेत. तर आपल्या प्रभाग क्रमांक 7च्या सर्व माझ्या माता भगिनींना, बंधूंना विनंती आहे की साहेबांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करावं. तसेच या सभेसाठी लोकप्रिय खासदार रवींद्रजी चव्हाण साहेब, अब्दुल सत्तार साहेब, आमदार बेटमुदरकर साहेब, सगळेच काँग्रेसचे नेते मंडळी उपस्थित आहेत. त्यांना मी शब्दसुमनांना स्वागत करतो आणि सांगू इच्छितो की बाळासाहेब हा प्रभाग क्रमांक 7 आहे. या 7 प्रभागामध्ये एकूण 22,700 मतदान आहेत. त्यापैकी आपल्या बौद्ध समाजाचं 11.5 ते 12,500 मतदान आहे. त्यासोबतच मुस्लिम समाजाचं 7,300 मतदान आहे. तसंच इतर ओबीसी आणि ओपनचा समाज 4,300 मतदान आहे. मी आज बाळासाहेबांना आपल्या सर्वांच्या साक्षीने ग्वाही देतो की साहेब, इथले आपले चारीच्या चारी उमेदवार आजच निवडून आलेत. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं आपण. बाळासाहेब आंबेडकर नगर, जयभीम नगर, श्रावस्ती नगर, सावित्रीबाई फुले नगर, लेबर कॉलनी, नई आबादी इथला मतदार हा स्वाभिमानी मतदार आहे. मागील नगरपालिका स्थापनेपासून की या जनतेने मागच्या एका टर्मला सोडलं तर प्रस्थापितांचा कोणताच उमेदवार यांनी अपक्ष उमेदवारांना निवडून दिलं, भारिपच्या उमेदवारांना निवडून दिलं. या हे स्वाभिमानी लोक आहेत आणि या स्वाभिमानी लोकांमुळेच आज मी आपल्याला ग्वाही देतो की येणाऱ्या 15 जानेवारीला आमच्या प्रभाग क्रमांक 7 चे सर्व मतदार बंधू आमच्या चारही पॅनलला म्हणजे अ, ब, क, ड या चारही उमेदवाराला भरघोस मताने विजय करतील एवढंच बोलतो. जय भीम, जय संविधान. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष आदरणीय शिवभाऊ नरंगले यांना विनंती की अगदी थोडक्यात आपण आपली भूमिका या ठिकाणी मांडावी. आदरणीय शिवभाऊ नरंगले. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. मंचावर उपस्थित आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या जिल्ह्याचे खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार, मोठ्या संख्येने उपस्थित असलेला इथला नांदेड शहरातील मतदार मित्रहो, आपल्या सर्वांची इच्छा होती की नांदेड महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती झाली पाहिजे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि या जिल्ह्याचे खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांनी ही युती घडवून आणलेली आहे. या ठिकाणी भाजप आणि अशोकरावजी चव्हाण यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. आपण सगळे एक दिलाने जर या ठिकाणी काम केलं, आपल्या मतदारांनी जर आपलं मत आपल्या माणसाला, आपल्या उमेदवाराला, आपल्या स्वाभिमानी बाळासाहेब आंबेडकरांना जर आपण मतदान केलं तर या नांदेड महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची सत्ता आपण आणू शकतो आणि तो योग या ठिकाणी घडून आलेला आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे उमेदवार यांना आपण प्रचंड मताने विजयी करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय भीम, जय बसव, जय शिवराय, जय मल्हार.
धन्यवाद भाऊ. यानंतर अल्ताफ सहानी साहेब यांना विनंती आहे की अगदी थोडक्यात आपली भूमिका या ठिकाणी मांडावी. आदरणीय अल्ताफ सहानी साहेब. आज की इस इंतखाबी जलसे के सदर इज्जत माब अली जनाब श्री प्रकाश अंबेडकर साहब, स्टेज पर मौजूद अब्दुल रहमान सिद्दीकी साहब, अब्दुल सत्तार साहब, एडवोकेट अब्दुल बारी सिद्दीकी साहब, बेट मोगरेकर साहब, हमारे खासदार रविंद्र चौहान साहब, और जिन लोगों के नाम लेने में मैं असमर्थ हूँ उनसे माफी चाहता हूँ कि स्टेज पर नाम लेने में बहुत वक्त लगेगा. मैं सीधा सीधा अपने सब्जेक्ट पर आता हूँ. मुझे यहाँ पर यह मजमुआ देखकर एक अनजानी सी खुशी होने लगी है, एक अनजाना सा एहसास पैदा हो गया है, एक अनजाना सा जज्बा पैदा हो गया है. और इस जज्बे के सर्वा इस जज्बे को, इस खुशी को पैदा करने में अगर सबसे किसी का ज्यादा हाथ है तो वाली जनाब प्रकाश अंबेडकर साहब का है. मैं शहर नांदेड़ के बिलखुसूस मेरी अपनी कम्युनिटी के खास तौर से मुसलमानों की जानिब से, इस जिले और शहर के मुसलमानों की जानिब से अली जनाब प्रकाश अंबेडकर साहब का इसलिए भी इस्तकबाल करूंगा, इसलिए भी शुक्रिया अदा करूंगा कि उन्होंने हमारे जिले और हमारे शहर की फिजा को खराब होने से बचाया है. उनकी आज की आमद, उनका आज का आना यकीनन इस बात की जमानत है कि शहर नांदेड़ की फिजा को कोई माई का लाल धक्का नहीं लगा सकता, कोई माई का लाल इस फिजा को खराब नहीं कर सकता. हमें इस बात की फिक्र आज है. ये इलेक्शन माना के महापालिका के हैं, जानता हूं कि नगर पालिका के हैं, लेकिन एक बात याद रखनी चाहिए कि ये इलेक्शन का ये वोट जो हमें देना है, यह असल में सियासी इमारत की बुनियाद है. यह वो इमारत है जिसको हमारे पुरखों ने सेकुलरिज्म पर, जमहूरियत पर, मसावत पर, बराबरी पर खड़ा किया था. लेकिन अफसोस इस बात का है कि इस मुल्क में एक ऐसी जहनियत पैदा हुई, एक ऐसी बदबख्ताना आइडियोलॉजी लेकर लोग निकले कि वो जहनियत जो हमारे पुरखों ने हमें दी थी उसको नुकसान पहुंचाने की कोशिश इस मुल्क में मुसलसल की जा रही है. और महानगर पालिका के ये इलेक्शन में फिर एक मर्तबा उस कोशिश को अंजाम दिया जा रहा है. और अफसोस और सद अफसोस, बहुत अफसोस के साथ मैं ये बात कहने जा रहा हूं, जिन्होंने 70 साल सेक्युलरिज्म की दुहाई दी, सेक्युलरिज्म की हिफाजत करने की बातें की, आज वो खुद इस शहर और जिले के सेक्युलरिज्म को बर्बाद करने पर तुले हुए हैं. कई मुखट्टे, कई चेहरे लगाकर उन्होंने आपके और हमारे सामने आए हैं. कई मुख्तलिफ नामों से उन्होंने उम्मीदवारों को खड़ा किया है. अलग अलग चोले पहनकर, अलग अलग ड्रेस पहनकर हम आज हमारे लोगों के सामने आ रहे हैं. मैं खास तौर से इस प्रभाग के मुसलमान वोटरों से, दीगर जमातों के वोटरों से अपील करना चाह रहा हूं कि देखिए, ये इत्तेहाद, ये मिलन, ये भाईचारा इस नांदेड़ की सरजमीन से इंशाल्लाह अगर कामयाब होता है तो पूरे महाराष्ट्र की फिजा बदलेगी, पूरे महाराष्ट्र में तब्दीली आएगी. और मैं चाहता हूं कि मुझे आप लोग बड़ी तालियों के साथ मेरी इस बात को यकीन करें, माने कि आने वाला वक्त नांदेड़ शहर महाराष्ट्र को दिशा देगा और उस दिशा देने में यहाँ वंचित के और कांग्रेस के दोनों लीडरों का बड़ा सहभाग रहेगा. और यहाँ की लीडरशिप, हमारे खासदार, हमारे यहाँ के जिम्मेदार, यहाँ के लोग, फारूक अहमद, अब्दुल सत्तार, प्रकाश अंबेडकर साहब की क़यादत में एक नया इतिहास, एक नई तारीख, एक नया बाब लिखने के लिए जा रहे हैं. और उसके साक्षी आप और हम इंशाल्लाह तमाम लोग रहेंगे. मैं आखिरी में आपसे अपील करता हूं कि अपने वोटों का शदीद होकर इस्तेमाल इस अघाड़ी की तरफ कीजिए. हमारी युवती को भरपूर वोट देकर इस इलाके से, इस प्रभाग से लड़ने वाले तमाम उम्मीदवारों को कामयाब कीजिए. इसी दुआ के साथ मैं आपसे इजाजत चाहता हूं. खुदा हाफिज. एक विनंती आहे की सर्व कार्यकर्त्यांनी बाजूला या. त्यानंतर श्याम भरत साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेजवरच्या सर्व यानंतर काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार साहेबांना विनंती आहे. अब्दुल सत्तार साहेबांना विनंती, आपण या ठिकाणी मंचावर यावं. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आज प्रभाग 7
और 8 के उम्मीदवार की सभा के लिए आए वाले हमारे कायद प्रकाश अंबेडकर साहब का मैं पहले तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि जिस तरह क्यों शुक्रिया अदा करता हूं कि आज वंचित और कांग्रेस की युति उन्होंने मंजूरी दी। मैं तहे दिल से उनका शुक्रिया अदा करता हूं। और जिस तरह से हमारे खासदार रविंद्र चौहान जी और हमारे साथी फारूक अहमद सर, प्रशांत इंगोले सर, भूसीकर साहब, हमारे माजी आमदार बेट मोगरेकर जी, अल्ताफ सानी, रहमान सिद्दीकी साहब और सभी मेरे कांग्रेस के और वंचित के नेतागण और जिस तरह से सामने बैठे वाली जनता भाइयों और बहनों, आज बड़ा खुशी का अवसर है। जिस तरह से आने वाली 15 तारीख को जो नांदेड़ महानगर पालिका के स्थानीय इलेक्शन जो है आज की सभा रखी गई है। जिस तरह से नांदेड़ महानगर पालिका में जो कांग्रेस और वंचित का 100% सत्ता आने वाली है ऐसी उम्मीद रखता हूं मैं, क्योंकि जिस तरह से प्रकाश अंबेडकर साहब ने आज दो समाज को जोड़ने का काम किया, क्योंकि आज देख रहे हैं हम जो फिरका परस्त ताकतें इतने उरूज में है, उसको कुचलने का काम वंचित अघाड़ी और कांग्रेस मिलकर करेंगे, आप बेफिक्र रहिए। क्योंकि जिस तरह से 40 साल से जो नांदेड़ में सर हिटलर से महानगर पालिका में हिटलर से जो चलाते थे, आज देखे आज आपने, मैं भी 35 साल से कांग्रेस में हूं साथ में। अल्लाह के फजल से मेरे समाज ने मेरे को 80,000 और दलित समाज ने मिलकर विधानसभा में वोट दिए। आप लोगों की बदौलत हम ये चाहते हैं कि नांदेड़ का समीकरण जुड़े रखना चाहिए, क्योंकि जिस तरह से सामने धन शक्ति और सामने गुंडागर्दी जो नेता करने वाले हैं, आज उसको तोड़ने का काम आने वाली जनता 15 तारीख को बता देंगी। क्योंकि देख रहे हैं हम आज जिस तरह से वातावरण प्रभाग 8 और 7 में जो मुस्लिम और दलित समाज एक गट्ठा वोट है और ये गट्ठा वोट ये दोनों समाज एक जगह वोट करे तो इंशाल्लाह ये दो प्रभाग में हमारे वंचित के भी और कांग्रेस के भी उम्मीदवार चुन के आने की निश्चित है। आज हमारे पुराने खाए जानी भाई वंचित से इलेक्शन लड़े हैं और मैं मुस्लिम समाज से कहना चाहता हूं कि आप वोट का बंटवारा मत कीजिए। आज वोट का बंटवारा मत कीजिए। आपके सामने कुछ अपक्ष उम्मीदवार पैनल बना के आ रहे हैं, देखे आपने यही अपक्ष उम्मीदवार जो पैनल बनाए हैं उनके प्रमुख देखिए आपने स्टेटमेंट दिए है। हमने जो अलायंस किया है नांदेड़ विकास अघाड़ी, अरे नांदेड़ विकास क्या करने वाले आप देख रहे हैं किसके माध्यम से आपने अघाड़ी बनाई है। आज जिस तरह से हमारे पास की एमआईएम भी शिवाजी नगर से चल रही है, आज शिवाजी नगर वालों ने ठेका लिया आज ठेका लिया हर समाज का बी फार्म बांटने का काम कर रहे हैं। आज चाहते हैं वो देख रहे हैं वंचित और कांग्रेस की युति ही एक बड़ा चैलेंज उनके सामने हमने दिया है बहुत। आज प्रकाश अंबेडकर साहब हम वादा करते हैं आप जितने भी आपके वंचित 20 कैंडिडेट है इंशाल्लाह हमारा वोट 1 से 1 वोट आपके वंचित के साथ में रहेंगे, मैं तो वादा करता हूँ। मैं आपको मिलना चाहता था, इंशाल्लाह आज से आपकी मुलाकात हुई मेरी, मैं पहले ही मिलना चाह रहा था, मुलाकात हुई। मैं फिर एक बार मैं प्रकाश अंबेडकर साहब का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। आने वाली 15 तारीख को आप सभी समाज से अपील करिए और हमारे वंचित और कांग्रेस की युति को बरकरार रखेंगे। और तो बाकी और तकरीरें तो बहुत होंगे जो अपक्ष उम्मीदवार को उधरने का काम मैं और फारूक और प्रशांत निंगले बराबर करिए। 7 और 8 को इंशाल्लाह चुन के आने वाले ऐसी उम्मीद रखता हूँ। फिर हमारे सभी समाज का शुक्रिया अदा करके अपने 2 लफ्ज खत्म करता हूँ। खुदा हाफिज,
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर अब्दुल रहमान सिद्दीकी साहेब यांना विनंती आहे की थोड्या वेळामध्ये आपली एक महत्वाची भूमिका आपण या ठिकाणी मांडायची आहे. साहेबांना वेळेवर जायचं आहे, विमान त्यांचं वेळेवर आहे, त्यामुळे आपलं सर्वांना विनंती आहे, वक्त्यांना विनंती आहे की थोडक्यात आपली भूमिका या ठिकाणी प्रभावीपणे मांडावी. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब, त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे खासदार सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, वंचित बहुजन आघाडीचे नेते माझे मित्र फारुक अहमद साहेब, काँग्रेस पक्षाचे सर्व नेते बेटमोगरेकर साहेब, अब्दुल सत्तार साहेब, माझे सर्व सहकारी, सर्वांचे नावं घेतल्याने वेळ जास्त जाणार आहे म्हणून मी सर्वांची स्टेजवरील लोकांची माफी मागतो. आणि स्टेजवरील लोकांपेक्षा माझ्यासाठी हे समोर बसलेली मंडळी अधिक महत्वाची आहे. स्टेजवरचे माणसं आदरणीय आहेत, सन्माननीय आहेत, परंतु त्यांच्यापेक्षा जास्त आदरणीय माझ्यासाठी ही जनता आहे. हे माझे बंधू आणि ह्या माझ्या भगिनी आहेत, ज्यांच्यामुळे स्टेजवर येण्याची संधी स्टेजवर आलेल्या लोकांना मिळत असते. म्हणून सर्वप्रथम या जनतेचा आभार आपण मानलं पाहिजे आणि या जनतेला आपण आदर दिलं पाहिजे. मी एक काँग्रेस पक्षाचा छोटासा कार्यकर्ता आहे, परंतु माझी आणि मी अनेक सामाजिक संघटनांचं काम करतो. माझी एक सामाजिक संघटना आहे इस्लाह माशरा नावाची, समाज सुधार ज्याला आपण मराठीत म्हणतो. आम्ही सगळ्यांनी विनंती केली बाळासाहेबांना की सर काहीही करा, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत आपण आपल्या वंचित बहुजन आघाडीची युती करा. आपल्याला थोडंफार मागे यावं लागेल, तरी पण आपण आमच्या शहराच्या वातावरणाला बिघडू न देण्यासाठी, आमच्या शहराच्या वातावरणाला काही ज्येष्ठ मंडळी, काही मोठ्या मंडळी हिंदू मुस्लिम करण्याचा अतिशय जोराने प्रयत्न करत आहेत. त्या प्रयत्नाला आपल्या त्याच्यासाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली पाहिजे. हे प्रत्यक्षात भेटून मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सांगितलेलं आहे, विनंती केलेली आहे. माझ्या आणि माझ्या साथीदारांच्या विनंतीला त्यांनी मान दिला. मी माझ्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा पत्र देऊन, मी प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे आदरणीय सपकाळ साहेबांना सुद्धा एक विनंतीचं पत्र दिलं. आमच्या खासदार साहेबांना सुद्धा विनंतीचं पत्र दिलं. माझे जरी वयाने माझ्यापेक्षा ते लहान असतील तरी पदावर आहेत माझे मित्र, माजी महापौर अब्दुल सत्तार साहेब, त्यांना पण मी माझ्याकडून पत्र दिलं, विनंतीचं पत्र, की काहीही करा, थोडीफार माघार घ्या, परंतु काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडीची युती होऊ द्या. म्हणजे आपल्या शहराचं वातावरण हे हिंदू मुस्लिम आपल्याला होऊ द्यायचं नाही. काहीही झालं, कोणीही निवडून येईल, पण शहराचं वातावरण चांगलं ठेवणे हे आवश्यक आहे. म्हणून आमची ही कळकळीची विनंती पूर्ण नेत्यांना सुद्धा आहे आणि जनतेला सुद्धा आहे की शहराचं वातावरण सेक्युलर ठेवा. आपण सगळेजण हिंदू मुस्लिम शीख ईसाई दलित सगळे बंधू आहोत, भाई आहोत आणि आपल्याला एकत्र मिळून देशाचा, राज्याचा, शहराचा विकास करायचा आहे. बाकीची मंडळी जी आहे त्यांना राजकारण करायचं आहे, त्यांना राजकारण करू द्या. एकच विनंती या ठिकाणी करून मी माझे 2 शब्द संपवितो. मी राजकारणात गेल्या 40 वर्षापासून आहे, परंतु फक्त एक कार्यकर्ता म्हणून आहे. मला कोणती निवडणूक लढवायची नाही, मला आमदार खासदार व्हायचं नाही. माझं मी ज्यांना फक्त जनतेच्या हितासाठी म्हणून काम करतो. माझी अशी विनंती आहे की आपल्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये
काँग्रेस वंचित आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी आपण विजयी करावं. युतीचं धर्म पाळलं पाहिजे सर्वांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा, काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा. असं होऊ नये की हा मुस्लिम म्हणजे माझा आणि हा दलित आहे तर दुसरा, असं अजिबात होऊ नये. सर्वांना आपला जो युतीचा पक्ष आहे, युतीचे जे उमेदवार आहेत, प्रशांत इंगोले इंजिनियर, तरुण सुशिक्षित मुलगा आहे, माझा विद्यार्थी आहे, त्यानंतर राहुल सोनसळे आहे, जानीभाईची सुनबाई आहे, मुन्ना अब्बास आहेत, त्यानंतर नैयाबादीचे आमचे हे आहेत. हे सगळे उमेदवार जे आहेत चांगले उमेदवार आहेत. मी काही उमेदवारांचे नाव जर विसरलो असेल तर मला माफ करा, परंतु सगळ्यांकडून काम, शहराचा विकास करून घेण्याची जबाबदारी या नेते मंडळींवर आहे. आपण सगळ्यांनी त्यांना मतदान करावं. 2 लफ्ज 2 मिनट में सिर्फ मेरे मुस्लिम भाइयों से कहूंगा कि उनका जो काम है वो अहले सियासत जाने, उनका जो काम है वो अहले सियासत जाने. अपना पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे, अपना पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे. हमको नफरत नहीं करना है. हमारे मुस्लिम भाइयों को खास तौर से कह रहा हूं, उनकी मालूमात के लिए सिर्फ एक बात कहते हुए मैं आगे बढ़ जाऊंगा, खत्म करूंगा अपनी बात, कि हमारी इस संविधान के जनक आदरणीय अंबेडकर साहब, बाबा साहेब जी अंबेडकर साहब, जब पहला पार्लियामेंट का इलेक्शन हुआ, मैं मेरे मुस्लिम भाइयों के मालूमात के लिए कह रहा हूं, जब पहला पार्लियामेंट का इलेक्शन हुआ तो कुछ ऐसे ही नफरती शक्तियां उस वक्त भी थी. उन्होंने आदरणीय बाबा साहब को इलेक्शन में हरा दिया. उसके बाद एक मुस्लिम एमपी ने अपनी पोस्ट से रिजाइन किया, अपनी पोस्ट से हट गए और वहां पर उन्होंने बाबा साहब अंबेडकर को उम्मीदवार खड़ा किया और भारी मतों से चुनकर उनको पार्लियामेंट में भेजा. ये इतिहास है मुसलमानों का और दलितों के इत्तेहाद का. तो हमको चाहिए कि इस इतिहास को याद रखते हुए जहां कहीं वंचित के जो भी उम्मीदवार हैं उनको कामयाब बनाए, जहां कहीं कांग्रेस के उम्मीदवार हैं उनको कामयाब बनाए. दिल से जो बात निकलती है असर रखती है, पर नहीं ताकत परवाज मगर रखती है. खुदा हाफिज. थँक्यू साहेब, धन्यवाद, आभारी आहेत. एक वक्ता खूप वेळ या ठिकाणी घेणार आहे, पण वेळ खूप कमी आहे, साहेबांची फ्लाईट आहे. अविनाशजी भोशीकर साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि आपली थोडक्यात भूमिका व्यक्त करावी. अविनाशजी भोशीकर साहेब. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, तमाम बहुजनांचे श्रद्धास्थान श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, काँग्रेसचे खासदार रवींद्रजी चव्हाण, मंचावर उपस्थित सर्व काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मी आपला वेळ अजिबात घेणार नाही, कारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना 5:30 वाजता विमानानं वापस पुण्याला जायचं आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगणार आहे बांधवांनो, की या अशोक चव्हाणांची जुलमी सत्ता संपवण्यासाठी सगळं तयारच का, तयारच का. कोण्याही नावाखाली येईल हा बहिरुपया, वेगवेगळ्या नावाखाली येतोय, वेगवेगळ्या आघाड्या करतोय, कुठे कोणा वेगवेगळ्या पक्षातून माणसं टाकतोय. या बहुरुपयाला संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची मजबूत युती महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये नेण्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात का. वंचित बहुजन आघाडीचा, काँग्रेस पक्षाचा, दोन्ही पक्षांनी ताकदीने त्या ठिकाणी आपल्याला विजयी व्हायचंय एवढा संदेश देतो. आणि 15 दिवस ताकदीनिशी आपल्याला राहायचंय. पैशाचा महापूर येईल, हिंदू मुस्लिम आपली दंगल घडवण्याचा प्रयत्न होईल, ओबीसी मराठा धुळात लावतील, अनेक धिंगाणे करतील, पण आपल्याला सतर्क राहून या सगळ्या भाजपची सत्ता आणि अशोक चव्हाणांची सत्ता उलटून लावायचंय एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय संविधान. हो, धन्यवाद भोसकर साहेब. नक्की या ठिकाणी परिवर्तनाची नवीन लाट निर्माण होईल. यानंतर राज्याचे उपाध्यक्ष गोविंद दळवी यांना विनंती आहे की आपण आपली भूमिका या ठिकाणी मोजक्या शब्दात ठेवावी.
नांदेड वाघाळा महानगरपालिका 2025 या निवडणुकीच्या निमित्ताने मंचावर आदरणीय साहेब, उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नेते, बंधू भगिनी आणि मतदारांनो, या नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या 8-10 दिवसापासून नांदेडमध्ये विविध चर्चा सुरू झालेली आहे. विविध चर्चेच्या माध्यमातून एक विकासाचा पंचनामा म्हणून एक पुस्तक बाहेर आलेलं आहे आणि त्या पुस्तकाला वाचल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल 15 वर्षाखाली झालेले काम, या आमदारांनी केलेले काम, त्या आमदारांनी केलेले काम, नगरसेवकांनी केलेले काम आणि जिथं यांचे माणसं निवडून नाही आले तिथे केलेले काम, असं एकत्रित त्यांनी मिक्स करून एक त्या ठिकाणी जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे. त्या जाहीरनाम्याच्या निमित्ताने जर आपण बोलत गेलो आणि त्या जाहीरनाम्यात उल्लेख केलेल्या रकमांचा विचार केला तर गुरुता गद्दीचे 3,500 कोटी रुपयापासून त्या आदर्श घोटाळ्यापासून ते पेड न्यूज पर्यंतचे पैसे कोण्या गल्लीत कोण्या मार्गाने कसे पोहोचले ते आपल्याला कळायला उशीर लागणार नाही. त्यांनी सांगितलं की आपल्या गल्लीत पैसे खर्च केले, विकास केला, कामं टाकले, पण तुम्ही आम्ही या शहरात गेल्या अनेक वर्षापासून राहतो ते आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीये. या सगळ्या गोष्टीचा पडताळा घ्यायचा असेल तर त्यांच्याच पक्षात त्यांच्याच सोबत असलेल्या महायुतीच्या नेत्यांच्या जर आपण बाईट बघितल्या, व्हिडिओ बघितले तर हे आपल्याला परत लक्षात येईल की हे आपल्याला मूर्ख बनवत आहे. आणि एक जण म्हणत आहे झाडातून मुक्त करा, तर अशोक चव्हाण म्हणत आहे या सगळ्यांच्या जाचातून मला मुक्त करा. बांधवांनो, आजच्या प्रचार सभेच्या निमित्ताने एकच सांगतो, या सगळ्या कौटुंबिक मंडळीच्या मुक्तीतून आपल्याला जर मुक्त श्वास घ्यायचा असेल, या नांदेडमध्ये लोकशाही नांदवायची असेल, या नांदेडमध्ये समता, ममता, बंधुत्व आणि संविधान सुरक्षित ठेवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपल्याला विजयी करायचा आहे. एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर माझे महाराष्ट्रकर साहेबांना विनंती आहे, वेळेअभावी यानंतर आदरणीय खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांना विनंती आहे की आपण या सभेला संबोधित करावं. आदरणीय खासदार साहेब बोलण्याच्या पूर्वी आदरणीय राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय फारुख अहमद सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या सभेला संबोधित करावं. आदरणीय फारुख अहमद सर. बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाणजी, दोन्ही पक्षाचे सर्व नेते, सर्व उमेदवार, सर्व पदाधिकारी, इस्लामी माशराचे रहमान सिद्दीकी साहेब आणि त्यांची टीम, मोठ्या संख्येने जमलेल्या सर्व बंधूंनो, मातांनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सगळ्यांना माझा क्रांतिकारी सलाम, क्रांतिकारी जय भीम. डॉक्टरांनी 2 दिवस व्हॉइस रेस्ट सांगितलेली असल्यामुळं मी जास्त काळ आपल्या समोर बोलू शकणार नाही. मानणं गरजेचं आहे की आंबेडकर सातत्याने आग्रह होता की फारुखभाई बाळासाहेबाला सांगून एकदा आघाडी करावं. मुस्लिम समाजातल्या माझ्या सगळ्या भावांचा आग्रह होता, फारुखभाई बाळासाहेब को बात करके एक बार आघाडी करो. तुमच्या दोघांच्या आग्रहामुळे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नांदेडमध्ये आघाडी केलेली आहे. नांदेडच्या महानगरपालिकेच्या कोणती यादी काढून बघा, 60% नगरसेवक या 2च समाजातून येतात, आंबेडकरवादी आणि अल्पसंख्याक मुसलमानाची येतात. याचा अर्थ ही आघाडी झाली म्हणजे महापालिकेमध्ये आपली सत्ता आली आहे, याचं अभिनंदन तुम्हाला करतो. परंतु अशोक चव्हाण भाजपच्या हिंदुत्ववादी जातीवादी पार्टीमध्ये जाऊन मुसलमानांच्या जातीवादींना आणि अपक्ष आघाड्या बनवून वेगवेगळे रूप घेऊन तुमच्यापर्यंत येत आहे. आज प्रभाग 7 मध्ये जे नांदेड शहर विकास आघाडीच्या नावानं आघाडी बनली, ती विकास आघाडी नाही, हे नांदेड शहर विनाश आघाडी आहे आणि अशोक चव्हाणाच्या रिमोटवर चालणारी आहे. डक पाटील नाही, अशोक चव्हाणाचं डंक पाटील आहे आणि हा डंक
विष पेरणार आहे. या विषारी डंकापासून प्रभाग 7 आणि 8 ला वाचवणं गरजेचं आहे. आणि अख्ख्या इथं अनेक फायदे नुकसान आघाडीमुळे होत राहतात. लढलो, आघाडी झाली नसती आम्ही 80 उमेदवार दिले असते, आघाडी झाली नसती काँग्रेसने 80 दिले असते, परंतु आघाडीमुळे आमच्या अनेक कार्यकर्त्यांना जागा देता आली नाही. परंतु प्रश्न सत्तेचा आहे की प्रामाणिक चळवळीचा आहे. बाळासाहेबांनी या क्षणाला ठरवलं की त्यांना सत्तेत जायचं आहे. एक कॉल केला, 1 तासात बाळासाहेबांना केंद्रामध्ये 4-5 पायथ्याशी टाकतील. सत्ता काँग्रेसची असो की भाजपची, बाळासाहेब आयुष्यभर मंत्री राहू शकतात. पण बाळासाहेबांनी सत्ता नाकारली आणि संविधानाची चळवळ स्वीकारलेली आहे. 19 निवडणूक हरल्यानंतर मला विधान परिषदेची ऑफर आली होती. मी म्हणलं बाळासाहेबाच्या पाठीत खंजर खुपसणार नाही, विधान परिषद करण्याचं काम केलं. अरे तुम्ही आज आमच्या 1-2 कार्यकर्त्यांना उमेदवारी भेटली नाही, तुम्ही याचं जर भांडवल करत असाल तो मैं तुमको बोलना चाहता हूं कि हम मिल्ली मफाद के लिए जाती मफाद की बाड़ा साहब से लेकर फारूक अहमद से लेकर एडवोकेट शेख बिलाल तक जारी है. हम अपने आप को बचाने के लिए, बढ़ाने के लिए नहीं, नांदेड़ को बचाने के लिए युति किए, नांदेड़ को बचाने के लिए चुनाव लड़ रहे. हमको अशोक चौहान और भाजपा के इस जातिवादी स्ट्रैप से, षड्यंत्र से हमारे नांदेड़ को बचाना है. इसलिए दोनों भी पार्टी के नेताओं ने, कार्यकर्ताओं ने, मतदारों ने इस महाविकास आघाड़ी को ईमानदारी से साथ देना चाहिए. याद रखो, नांदेड़ का कल्याण अम्बेडकरवादी और मुसलमान एकजुट हुए बिना नहीं कर सकते. तुम हम एक साथ है तो ओबीसी और गरीब मराठा भी हमारे साथ खड़ा होगा. नांदेड़ का स्वर्ण इतिहास, गोल्डन इतिहास हम लिखेंगे. ये बोल रहे कि अशोक चौहान ईवीएम मैनेज करके हमको जिता रहा. अरे कहीं का बैंगन का जिता रहा. लोहा में 20 के 20 भाजपा के कैंडिडेट हार गए, एक ही जीत के आया, वो भी मियां भाई था. कंधार में भाजपा को एक भी नहीं आया, वंचित का कंधार में एक आया ना. भाजपा से ज्यादा हमारे है ना. अरे कहीं का ईवीएम मैनेज कर रहा बैंगन का तू. कितने ईमान की सीटा लाया नगर पालिका में अशोक राव ने. खाली मुठ खेलने तो आया, वो खुद के बल पे है. कोई ईवीएम पीएम उन्हें मैनेज नहीं करता. जनता एकजुट हो गई तो कोई ताकत हमको हरा नहीं सकती. नांदेड़ की आवाम एक हो गई है. ये इलेक्शन नांदेड़ की जनता ने, आवाम ने अपने हाथ में लिया है. इसलिए इंशाअल्लाह ये इलेक्शन इस इत्तेहाद का, इनकलाबी कामयाबी का, विजय का प्रतीक बनेगा. अल्लाह हाफिज. जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी सो अंबिका रमेश दादा चित्ते यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. आपण जोरदार टाळ्याने या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. बहुजन संघर्ष सेनेने देखील या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिला आहे, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. त्यानंतर आदरणीय या ठिकाणी रमेश चित्ते यांच्या पत्नी अंबिका रमेशदादा चित्ते यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन सक्रियपणे या ठिकाणी खासदार रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित आहेत. मी आदरणीय खासदार रवींद्र चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. 2 मिनिटं सर्वांनी शांत राहायचं.
या ठिकाणी आजार नसल्यामुळे आपण 2 मिनिटं शांतता राखली. मी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज नांदेडला काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ या महान जनसभेला संबोधित करण्यासाठी वंचितचे सर्व माननीय श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर साहेब, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आमचे प्रदेशचे नेते फारुखजी अहमद साहेब, अविनाशजी भोसीकर साहेब, नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंतरावजी पाटील, नांदेड उत्तरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय राजेश भाऊ पावडे, नांदेड महानगर अध्यक्ष माननीय अब्दुल सत्तार, एकनाथरावजी मोरे श्याम धरक, जिल्हाध्यक्ष शिवाजी भाऊ नरंगले, ऍडव्होकेट सिद्दीकी साहेब, इंजिनियर प्रशांतजी इंगोले, महेशजी देशमुख, गोविंदजी दळवी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय काँग्रेस आणि वंचितचे पदाधिकारी, या सभेला उपस्थित असलेले सर्व नांदेड आणि आपल्या या प्रभागातील आणि परिसरातील उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, उपस्थित माता भगिनी आणि आमच्या तरुण मित्रांनो, आज आपल्याला या ठिकाणी श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर साहेब आपल्याला संबोधित करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना आपल्याला ऐकायचं. बरेच दिवसापासून काँग्रेस आणि वंचितची आघाडी व्हावी या बरेच जणांनी आमच्याकडे मत व्यक्त केलं आणि ही आघाडी खरं तर ही स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची संख्या लक्षात घेता इच्छुकांना आम्ही बऱ्याच जणांना बोललो, प्रभाग वाईज त्याचं सूक्ष्म नियोजन केलं आणि वंचितची आणि काँग्रेसची आघाडी नांदेडमध्ये आम्ही या ठिकाणी करून दाखवली. आज वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाल्यावर अनेकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठत आहे की बरेच जणांनी प्रयत्नही केले की काँग्रेस आणि वंचितची आघाडी कोणी हालतीमध्ये नांदेडमध्ये झाली नाही पाहिजे, याच्यासाठी खूप शर्तीचे प्रयत्न केले, पण आम्ही त्या ठिकाणी डगमगलो नाही आणि वंचित आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून नांदेडमध्ये वंचित आणि काँग्रेसची आघाडी या ठिकाणी घडवून आणलेली आहे. आज आपण बघतो की नांदेड शहर महानगरपालिका आज अनेक वर्ष काँग्रेस पक्षाच्या हातात आहे. या नांदेडचा नागरिक प्रत्येक वेळेस धर्मनिरपेक्ष आहे, सेक्युलर आहे आणि सेक्युलर मतदार या ठिकाणी काँग्रेसच्या पाठीमागे राहिलेला आहे. आज आपण अनेक वर्षापासून नांदेडची महापालिका बघतो. या महापालिकेमध्ये केंद्र सरकारचा निधी आला, राज्य सरकारचा निधी आला, पण या ठिकाणचे जे नेते ज्यांना काँग्रेसनं मोठं केलं, काँग्रेसच्या जीवावर ज्यांनी अनेक पदं या ठिकाणी भोगलेले आहेत, ते तुमच्या आमच्या जीवावर या ठिकाणी पदं भोगलेले नेते आज काँग्रेसमध्ये बाहेर पडल्यावर काय म्हणतायत की नांदेडचा विकास या ठिकाणी आम्ही केलेला आहे. मला त्यांना आव्हान आहे, तुम्ही ज्या ठिकाणी या नगरपालिकेमध्ये जेवढा निधी आलेला आहे तो काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या काळामध्ये या ठिकाणी निधी आलेला आहे. भाजपनं मागच्या 4 वर्षापासून या ठिकाणी प्रशासक लावलं होतं. प्रशासकच्या काळामध्ये किती निधी आला? भाजपचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे. गेल्या वेळेसही 2017ला मित्रांनो भाजपचं सरकार केंद्रामध्ये होतं, राज्यामध्ये होतं, तरी नांदेडच्या जनतेने काँग्रेसला या ठिकाणी बहुमत दिलेलं होतं. ते लोक म्हणतील की आमचं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास करू. ते फक्त गप्पा मारतायत. अरे तुम्ही काय गप्पा मारताय? तुमच्या शिवाजीनगर प्रभागातला इतिहास पहिलं बघा. त्या शिवाजीनगरमध्ये ज्या दादराच्या पायथ्याला आजही ट्रॅफिक जाम होते. तुम्ही तिथला ट्रॅफिकचा साधा विषय मिटू शकला नाही तर या नांदेड शहराचा काय चेहरा मधला बदलणार? आज जे तुम्ही जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केलात, त्या जाहीरनामामध्ये आता जे कारण आमच्या इथल्या वक्त्यांनी सांगितलं की ज्या प्रभागामध्ये त्यांची सत्ता नव्हती, जिथं 1 रुपये त्यांनी दिलेला नव्हता, त्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आज बरीच मंडळी आमची इथली त्या शिवाजीनगरच्या दादऱ्याहून जातात, रोज जाणं येणं करतात. त्या दादऱ्यावरचे खड्डे सुद्धा यांना बुजवता आलं नाही आणि हे काय नांदेडच्या गप्पा मारणार? आम्ही काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नांदेडचा पुढच्या 5 वर्षाचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही.
कारण आमचे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे आणि वंचितचे जे सर्वसामान्य उमेदवार आहेत, लोकांमध्ये राहणारे उमेदवार आहेत आणि लोकांचे प्रश्नाची जाण असणारे उमेदवार या ठिकाणी आहेत. काँग्रेसनी या ठिकाणी भाजपनी वेगळे वेगळे फंड या ठिकाणी अवलंबलेले आहेत की या ठिकाणी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष करत आहेत. काल परवा मित्रांनो एक ऑडिओ क्लिप आपल्याला व्हायरल करण्यात आली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये नांदेडचे मोठे नेते आणि एक सामान्य कार्यकर्ता बोलताना दिसला. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली नाहीये, व्हायरल करण्यात आलेली आहे, मुद्दाम व्हायरल करण्यात आलेली आहे असं मला त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की समाजामध्ये त्या ठिकाणी भांडण लावून ते सत्तेवर येऊ पाहत आहेत. ह्या इथल्या जनतेने सामान्य नागरिकांनी आपल्याला या ठिकाणी वेळीच ओळखलं पाहिजे. आज आपण बघतो की मी आपला खासदार आहे, संसदेमध्ये आहे. आम्ही जेव्हा शपथ घेतली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान भारताला दिलेलं आहे ते संविधान हातात घेऊन शपथ घेतलेली आहे. आमचे नेते माननीय राहुलजी गांधी आणि आम्ही काँग्रेसचे 100 खासदार वेळोवेळी संसदेमध्ये झगडत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला एका टक्क्याची आम्ही हात लावू देणार नाही. त्याच्या पानालाच काय त्या संविधानाच्या जवळ येऊ देण्याची ताकद, धमक आमचे नेते राहुलजी गांधी आणि 100 खासदार आम्ही त्या ठिकाणी करत आहोत, रक्षण करत आहोत. या उलट भाजप सत्ताधारीचे जे मनुवादी विचार आहेत त्या मनुवादी विचाराला आपल्याला वेळीच या ठिकाणी ठेचून दाखवायचे. मित्रांनो, यासाठी आपल्याला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या उमेदवाराला विजयी करावा लागेल. आपले या प्रभाग 7 मधले जे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे माननीय राहुलजी सोनसोळे, शेख अहमदभाई, आमचे राजश्री गोडबोले, प्रशांतजी इंगोले, प्रभाग 6 चे आमचे कावेरी ढगे, सचिनजी टाले, जोशी सुधाकर, पावडे अशोक आणि आपला लगतचा प्रभाग जो शिवाजीनगर आहे तो आमचा सत्यपाल सावंत, परवीनजी पाशा, सलीमा बेगम, मुन्ना अब्बास भाई, हे सर्व उमेदवार, हे जे नावं घेतलेले उमेदवार आहेत त्या उमेदवारांना तुम्ही बघा. हे सर्वसामान्य लोकांमध्ये राहणारे उमेदवार आहेत आणि यांना सर्वसामान्य लोकांची प्रश्नांची जाण असणारे उमेदवार आहेत. या उलट भाजपनं काय केलं आपण बघू शकता. कित्येक भाजपच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी सरळ सरळ आरोप केलेले आहेत की आम्हाला एवढे पैसे मागलेत, एवढे पैसे द्या तर आम्ही तुम्हाला तिकीट देऊ. ह्याच्यावरूनच लक्षात घ्या की येणारी जी महापालिका आहे हे धनशक्ती विरुद्ध धनशक्ती, धन मोठ्या प्रमाणात बरसात होणार आहे. पण आपल्याला धनाला कोणताही प्रलोभन न बळी पडता काँग्रेस आणि वंचितच्या आमच्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कमपणे या ठिकाणी उभा लागणार आहे. मला आपल्याला दोन्ही हात उंचून या ठिकाणी आमच्या उमेदवारांना आशीर्वाद द्या की आपण या ठिकाणी ठाम विश्वास द्या की आम्ही आमचे जे आंबेडकर साहेब आहेत त्यांच्या सोबत राहून या ठिकाणी काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने आम्ही निवडून दाखवू. आणि येणाऱ्या जे निकाल आहे महापालिकेचा 16 तारखेला त्या ठिकाणी काँग्रेस आणि वंचितची सरकार या महापालिकेला मध्ये सत्ता या ठिकाणी स्थापन करायचं आहे. आज बरेच उमेदवार या महापालिका क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि वंचितचे आहेत. आत्ताच आमच्या चित्तेताईंनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. मला वाटते ही काँग्रेस आणि वंचितच्या विजयाची नांदी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आज बरेच उमेदवार जे काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ इच्छित आहेत. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आणखी भरपूर उमेदवार या ठिकाणी पाठिंबा देणार आहेत. पण जी आमची लढाई आहे धनशक्ती विरुद्ध आहे, ही जनशक्तीची निवडणूक आम्ही या ठिकाणी लढाई करत आहोत. आज भाजपने कोणाला तिकीट दिले? सट्टा चालवणारे, मटका चालवणारे, रेती माफिया, पैसेवाल्याला या ठिकाणी निवडणूक दिलेले आहे. याचा विचार करा मित्रांनो. आज पैसा त्या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणात होणार आहेत, धनशक्तीचा वापर करणार आहेत. पण आपल्याला कुठे झुकायचं नाही. या ठिकाणी काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद देऊन प्रचंड प्रमाणात निवडून द्यायचं आहे. एवढीच विनंती आपल्या माध्यमातून आपल्याला सर्वांना करतो. आणि या ठिकाणी भाजपनं बरीच मी म्हणल्याप्रमाणे चाल खेळलेली आहे. बऱ्याच प्रभागात त्यांनी उमेदवार दिलेले नाहीत भाजपने. ते मराठवाडा जनता पार्टीच्या नावावर काही उभा केलेले आहेत. जे मराठवाडा जनता पार्टी धर्माबाद मध्ये आणि आपल्या बिलोली शहरामध्ये मराठवाडा जनता पार्टी अपक्ष जनता पार्टी म्हणून निवडून आलेली आहे. आणि ते निवडून आल्या तिथल्या नगर अध्यक्षांनी भाजपला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आज या प्रभागातही काही शहर विकास आघाडीच्या नावाच्या खाली काही उमेदवारांनी पाठिंबा म्हणजे उभा केलेला आहे. अब्दुल भाई सत्तारांनी स्पष्ट केलेलं आहे, आमचे शहराचे महानगर अध्यक्ष आहेत, आम्ही
कोणी त्यांच्या पाठीमागे राहणार नाही. जी आपली काँग्रेस वंचितची आघाडी या ठिकाणी झालेली आहे, इमाने इतबारे सर्वांनी, मला आपल्याला विनंती करतो, आपण सर्वांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सर्वांनी भक्कम पाठिंबा द्यावा एवढी ज्या ठिकाणी विनंती करतो. आणि येणाऱ्या 16 तारखेला जो महापालिकाचा निकाल लागेल तो काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्याच बाजूने लागेल एवढं या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला, आमच्या उमेदवारांना आशीर्वाद रूपी मतदान द्या आणि त्यांना महापालिकामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून द्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम. धन्यवाद खासदार साहेब. नक्की 16 तारखेला या नांदेड जिल्ह्यामध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात होईल आणि याच आशेसह या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते तुम्हा सर्वांचे हृदयस्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, बाळासाहेब आगे बढ़ो, बाळासाहेब आगे बढ़ो. खासदार सन्माननीय रवींद्र वसंतरावजी चव्हाणजी, काँग्रेस दक्षिण जिल्हा अध्यक्ष माननीय हनुमंतराव बेटमोगरेजी, उत्तर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय राजेशजी पवारेजी, नांदेड शहराचे असणारे अध्यक्ष अब्दुल सत्तार, एकनाथराव मोरे, श्याम दरड, महेश देशमुख, त्याच्याच बरोबर फारुख अहमद, अविनाश भोसेकर, नरांगेजी, त्याच्याच बरोबर इंजिनियर इंगोले आणि सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही सगळे खाली बसलात तर थोडस बरं होईल. बसा खाली. सगळ्यांनी बसून घ्या जरा. भारतीय जनता पक्ष आणि RSS वाले असे म्हणतात आहेत की आम्ही असणाऱ्या 2029 सुद्धा निवडणुका जिंकू आणि 2034च्याही जिंकू अशी असणारी परिस्थिती. मी असं म्हणेन की हे तुम्हाला फसवणारं वाक्य आहे, हे लक्षात घ्या. खासदार साहेब आहेत, त्यांचं सेशन चालू होईल. नवीन सेशन ज्यावेळी चालू होईल तोपर्यंत एक नवीन युद्ध झालेलं असेल हे आपण लक्षात घ्या. ते युद्ध थांबवायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या हातात आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एवढे दिवस आपलं असताना अमेरिकेशी भांडण झालं होतं का? तर नाही. अचानकपणे भारताचं आणि अमेरिकेचं भांडण काय? अचानकपणे भारताचं आणि अमेरिकेचं भांडण काय?
भांडणाचा कळीचा दारच कोणी जर कोण असेल तर गुजरातचा गाठ्या आणि फाफडा, गुजरातचे गाठ्या आणि फाफडा हे दोघे त्याला जबाबदार आहेत, हे आपण लक्षात घ्या. अमेरिकेने काय म्हटलं की आमचा रशियाचा तेल विकायला भारताचा विरोध आहे. ते म्हटले विरोध का आहे, तर रशियाचं तेल भारत जरी विकत असला तर त्याच्यातून नफा होतोय, तो नफा भारताच्या तिजोरीमध्ये जात नाही, तर तो असणारा नफा रिलायन्स कडे जातोय, हे आपण लक्षात घ्या. हे जे नवीन पेट्रोल पंप आपण बघितलेला आहे, नैना म्हणून आपण बघितलेला आहे, ते नैना पेट्रोल कंपन्या ज्या आहेत त्या नफा खातात. हा नफा साधा सुधा नफा नाहीये. तुम्ही गुगल वरती गेलात तर रशियाचं तेल विकल्यामुळे दर वर्षाला नफा किती होतो, तर 44,000 कोटीचा नफा होतो. किती नफा होतोय, 44,000 कोटीचा असणारा नफा होतो. अमेरिका हेच म्हणते की या नफ्याचा सामान्य माणसाला फायदा काय. सामान्य माणसाला फायदा काय, तर सामान्य माणसाला अजिबात त्याचा काहीच फायदा नाही. तो उलट दर 3 महिन्याला, दर 4 महिन्याला पेट्रोलचा भाव, डिझेलचा भाव, सिलेंडरचा भाव हा वाढत चाललाय. अशी असणारी परिस्थिती आहे. ही जी लूट आहे, ही जी लूट आहे, ही लूट गाठ्या आणि फाफड्याला सांगण्यात आलं त्या एका इंडस्ट्रियलिस्टच्या घशामध्ये जाऊ देऊ. मित्रो, प्रधानमंत्री हा देशाचा जरी असला तरी त्याचा आत्मा हा गुजरातमध्येच अडकलेला आहे, हे आपण लक्षात घ्या. त्याचं शरीर हे देशभर फिरत जरी असलं, त्याचं शरीर देशभर जरी फिरत असलं, ते फिरतं एवढ्याचसाठी की गुजरातला काय घेऊन जाता येईल का, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून याला मी देशाचा पंतप्रधान म्हणत नाही, तर हा असणारा गुजरातचा पंतप्रधान आहे, हे आपण असणारं लक्षात घ्या. आज अवस्था अशी आहे की सिंदूरचं युद्ध झालं, जगभर मोदी फिरून आले. एकही देश राहिला नसेल की जिथे मोदी गेला नसेल. आम्ही हा करारनामा केला, तो करारनामा दिला, याला एवढे पैसे दिले, त्याच्याकडून एवढं आम्ही केलं. पण सिंदूरच्या युद्धामध्ये एकतरी मित्र तुमच्या बाजूने उभा राहिला का, रशिया सोडून? रशिया सोडून एकतरी देश तुमच्या बाजूला उभा राहिला का, तर नाही. सिंदूरचं युद्ध संपलं आणि आपण असताना बघितलं, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, चायना असेल, यांनी काय म्हटलं की आम्ही असताना पाकिस्तानला सामुग्री पुरवणार आहोत. सौदी अरेबिया असेल, UAE असेल,
तुर्किस्तान असेल, आर्मेनिया असेल, इथली जी गोदी मीडिया जी आहे, इथली जी गोदी मीडिया जी आहे, जी भयानक परिस्थिती आपल्या समोर आणत त्यात भारताबरोबर एकही देश राहिलेला नाही, मित्र राहिलेला नाही. आणि का मित्र राहिला नाही तर लुटमार करणारा पंतप्रधान, लुटमार करणारा पंतप्रधान आज विश्वाचा गुरु होतोय. आणि मी गुरु आहे असं तू म्हणतोय. तो म्हणतो साल्या तुला दाखवून देतो तू गुरु आहेस की कोण आहेस. ती लहान पोरांची भांडणं होत नाहीत का? तू माझ्याशी दादागिरी करतो का? मी तुला बघतो आता. आणि या सगळ्या देशाने या विश्वगुरूची जिरवायची ठरवलेली आहे. या सर्व देशाने या विश्वगुरूची जिरवायची ठरवलेली आहे. आणि जिरवायची असेल तर युद्धाशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि म्हणून चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांची 6 महिन्यापूर्वी असणारी प्रेस कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये आणि बेंगलोरमध्ये. आणि त्यांनी असं म्हटलं की नजीकच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला युद्धाला सामोरे जावं लागेल. नाहक नसताना आपल्याला युद्धाला समोर जावे लागतंय. याचं कारण जगाला या विश्वगुरूची जिरवायची आहे. जगाला या विश्वगुरूची जिरवायची आहे. तुम्हाला युद्ध पाहिजे का? तुम्हाला सगळ्यांना युद्ध पाहिजे का? आता युद्ध नसेल तर त्यांनी जिरवण्यापेक्षा तुम्हीच जिरवा ना या खाकडान फाफड्यात. त्यांनी जिरवण्यापेक्षा हा गाठ्या आणि फाफडा जो आहे त्याची तुम्हीच जिरवा. नांदेडमध्ये बीजेपीची सत्ता आली नाही तर संदेश काय जातो? नांदेडमध्ये बीजेपीची सत्ता आली नाही तर संदेश काय जातो? काय जातो? अशोकराव प्यादा आहे बिचारा. तिथं आदर्श घोटाळ्यावर तुम्ही घाबरत घाबरत कधी ह्याच्यात कधी त्याच्यात कधी त्याच्यात. अशोक चव्हाणांना एवढं म्हटलं की नांदेडकरांचा अंत बघू नका. त्यांनी आंदोलन केलं तर म्हटलं आदर्श आपला तिहार जेलमध्ये दिसेल, दुसरं कुठे दिसणार तर. आणि म्हणून उद्याचा असणारा संदेश सुधारणार आहे. जगाला जो संदेश जाणार आहे की भारतीय जनता, भारतीय मतदार यांनी RSS भारतीय जनता पक्षाशी फारकत घ्यायला सुरुवात केलेली आहे. हा जगभर संदेश त्या ठिकाणी जाणार नाही. त्याला भारतीय जनतेशी युद्ध करायचं नाहीये. त्याला
गाठ्या आणि फाफडा जगाचा जो गुरु व्हायला बघतोय त्याची जिरवायची. तुम्ही जर जिरवली तर तो म्हणेल आपलं काम झालं, आता जिरवायची गरज नाही. आपण जर जिरवली तर तो म्हणेल यांची जिरवायची गरज नाही, आणि डोक्यावरती जे युद्ध मंडळात आहे ते असताना थांबणार आहे अशी परिस्थिती. महानगरपालिकेची निवडणूक आहे. मला माहिती आहे अनेक जण म्हणतील गटाराचा प्रश्न आहे, याचा प्रश्न आहे, त्याचा. अरे तो तर 5वीला पुसलेलाच आहे. पाच विमानं पडली हे सरकार अजून कबूल करायला तयार. युद्धामध्ये हे नुकसान होत असतं, नवीन काहीच नाही त्याच्यामध्ये. कुणी पडली करली, पहिल्या दिवशी पडली. का पडली? मोदी त्याचं कारण सांगायला तयार नाही. आर्मी चीफवाले म्हणायला लागले टेक्निकल मिस्टेक झाली. युद्ध करायचं की न करायचा हा निर्णय पंतप्रधान आणि त्याच्या कॅबिनेटचा. पण एकदा युद्ध करण्याचा निर्णय झाला, ते कसं करायचं, कशा पद्धतीने लढायचं, त्याच्यासाठी आर्मी आहे ना. पण या गाठ्याला आणि फाफड्याला असं वाटलं की आपण जगाचं गुरु झाल्यामुळे युद्धाचंही गुरु झालो म्हणून. पहिल्या दिवसाचं असताना जे युद्धातलं नुकसान झालं त्याची सगळी जबाबदारी ज्या गाठ्या आणि फाफड्यावरती आहे हे आपण लक्षात घ्या. गाठ्या आणि फाफड्यावरती आहे हे आपण लक्षात घ्या. आणि तिसऱ्या दिवसापासून आर्मीने सांगितलं याला खड्ड्यात घाला आणि आपण लढलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती. गेल्या 70 वर्षाच्या भारतीय इतिहासामध्ये पंतप्रधानाचं कार्यालय एक बोलतोय आणि त्याच्या विरोधात आर्मीचा कमांडर इन चीफ हा वेगळं बोलतोय. हे झालंय का? मला उदाहरण करून दाखवा. ते कधीच झालं ना. सर्व पंतप्रधानाने आर्मी चीफचं नेहमीच ऐकत आले अशी असणारी परिस्थिती. पण पुन्हा मागच्या महिन्यामध्ये पंतप्रधान म्हणाले की चायना आमचा असणारा मित्र आहे, आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी चीफ ऑफ आर्मी स्टाफने प्रेस घेऊन सांगितलं की चायना आमचा शत्रू नंबर 1 आहे. दोन दिग्गज नेते, एक पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसलेला आहे आणि एक आर्मी चीफ जो अख्खा देश त्या ठिकाणी सांभाळतो आजची परिस्थिती. एक म्हणतो चायना आमचा मित्र आहे आणि दुसरा म्हणतो चायना आमचा शत्रू आहे. माझ्यासारखा माणूस हा आर्मी चीफ वरती विश्वास ठेवतो आणि मोदी यांनी असताना चायनाकडून गडबड घोटाळा झाल्यामुळे तो चायनाची वाहवा करतोय अशी असणारी परिस्थिती. देशाला धोक्यात टाकण्याचं असणारं कामकाज इथल्या सनातन संघटना, हिंदू संघटनाचे जे प्रमुख आहेत, तुमचं आमचं भांडण चालत राहील.
हे देशांतर्गत भांडण आहे. हे देशांतर्गत भांडण आहे. पण उद्याची असणारे 5 राष्ट्र त्याच्यामध्ये आणखी घ्यायची. त्याच्यामध्ये आणखीन येतील आणि खरंच त्या आर्मी चीफनी सांगितल्याप्रमाणे युद्ध झालं आणि त्यांच्याकडून सामग्री त्यांना मिळाली तर आपण स्वतःला असणारं शाबूत ठेवू शकतो का याचा विचार होणं हा गरजेचा आहे. आपण देशाला शाबूत ठेवतो का हा विचार करणं हा महत्वाचा आहे. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या सनातन हिंदूवाद्यांना माझं आव्हान आहे की राजकारण चालत राहील. राजकारण हे चालत राहील पण तेव्हा इथं माणसं शांततेने चालली तर. उद्याच्या युद्धाच्या खाईमध्ये चालली तर कोण कोणावरती राज्य करणार. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की या कॉर्पोरेशनचं निवडणूक जरी असेल तरी गाठ्या आणि फाफडा या दोघांपासून आम्ही फारकत घेतलेली आहे. हा संदेश या निवडणुकीतून गेला पाहिजे. आणि म्हणून काँग्रेसचे उमेदवार, वंचितचे उमेदवार यांनाच आपण मतदान करा. पंजाला आणि गॅस सिलेंडरला आपण मतदान करा हे आवाहन करतो. आणि डोक्यावरचं असणारं युद्ध आहे हे टाळा याचं आवाहन करून आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत. सर्वांनी जायला रस्ता द्यायचा आहे. सैनिकांनी विनंती आहे कृपया आपण रस्ता करा.